आता आपण 90च्या रेसिपी आता आपण तयार करणार आहोत। त्याची चव आहे अशी तेव्हा जशी लागत होती तशीच लागणार, फक्त एकदम कमी साहित्यात कसे पहिले पदार्थ केले जायचे व त्याची चव कशी अप्रतिम लागायची ही आपण या रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर पारंपरिक जुन्या पदार्थ जर नक्कीच ट्राय करायचे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, चव अप्रतिमच लागणार। तुम्ही आत्ताचा कोणतेही रेसिपी करून खाण्यासुद्धा तुमची इच्छा होणार नाही। आता हा मेथीचा ठेचाच तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दिसत आहे, तर चव पण खूप छान लागते। तर इथे मी मेथीची एक जुडी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे। पहिल्या काळी देशी मेथी मिळायची त्यामुळे काय त्याची चव अप्रतिमच लागते। आता ही ओबडधबड चिरायची, पहिलं कोण असं म्हणजे बारीक चिरणं असं काही करत नव्हते, त्याचे देठ भरपूर घ्यायचे व अशा प्रकारे ही चिरून घ्यायची। आता मेन गोष्ट आपण तव्यामध्येच करायची, कारण की भाकरी चपाती झाल्या का त्या तव्यातच लगेचच फोडणीला द्यायची। आता आपण चुलीवर न करता गॅसवरतीच करायचं आहे, कारण की जमाना बदलला आहे। गॅसवरती चूल प्रत्येकाकडेच अवेलेबल असते अशी नाही, त्यामुळे गॅसवरतीच त्या पदार्थाची चव आपण 90 सारखी ठेवणार आहे। आता लोखंडी तव्यात शक्यतो करायची, पहिला दुसरा तवा नव्हताच। आता त्याच्यात तेल टाकलं, जिरे टाकले, जिरेनंतर इथं मी आलं, लसूण आणि भरपूर अशी हिरवी मिरची ठेचून घेतली होती। तुम्ही मिक्सरवर देखील बारीक करू शकता, तर चव तशी पाहिजे असेल तर तशी तुम्हाला ठेचून घ्यावं लागेल। ते तेलात भाजल्यानंतर याच्यात आता आपण वरून मेथी टाकली आहे। मेथी टाकल्यानंतर आपल्याला 1-2 मिनिट ही छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे। कारण की कोणतीही पालेभाज्या तेलामध्ये भाजल्यानंतर खूप कमी प्रमाण होतं। आता आपल्याला खोबऱ्याचं कूट टाकायचं आहे। पहिलं शेंगदाण्याचं कूट एवढं वापरायची नाही, कारण की मिळायचंच नाही। आता याच्यात आपण खोबऱ्याचं कूट टाकले। आता वरून आपण मीठ टाकूया चवीनुसार, शक्यतो भाज्यांना मीठ कमीच टाकायचं। आणि पहिले कोणत्याही भाजीला जादा असं शिजवायची असा प्रकार नसायचा, तेला मिठात शिजवायची आणि खायची। आता तुम्ही बघू शकता त्याला पाणी छान सुटले। आता आपल्याला ह्याच तव्यावरती जरासं झाकून ठेवून साधारणतः 3 ते 4 मिनिट वाफ देऊन घ्यायची। आता जसं भाजेल तेलाच्या मिठाचं पाणी सुटेल तशी भाजी केवढी छोटी दिसते तुम्ही बघू शकता। ही सिरीज मी आता खास तुमच्यासाठी सुरू करते, कारण की पहिल्या रेसिपी सगळ्या विसरल्या आहेत। आता आपण याला 5 मिनिट झाकून ठेवूया आणि 5 मिनिटांनी लगेच झाकण काढूया। तुम्ही बघू शकता किती छान असं पाणी सुटले। आता आपल्याला हे पाणी मात्र पूर्ण आटू द्यायचं आहे, भाजी पूर्णपणे अशी मोकळी सुटसुटीत होऊ द्यायची आहे। आणि लोखंडी तव्याचा वापर केल्यामुळे खरंच टेस्ट अप्रतिम लागते। ही तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खावा, तुम्हाला नाही तुमच्या आईची आजीची आठवण येणार बघा। आता 5 मिनिटांनी भाजी पूर्ण आटली आहे। धन्यवाद।